हॅलो, जरीमरी आई मातेचा विजय असो। आज व्यासपीठावरील मान्यवर या विभागातील जाणशील व्यक्तिमत्व देवेंद्रभाई पाटील, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भाई जीवन गावण, आमचे प्रिय नंदूदादा आणि सर्व जरीमरी मंदिरातील भक्तगण बंधूंनो, आज आपण इथं मूर्तीची स्थापना केलेली आहे। तशीच काल गावात आपण जरीमरी आईची मिरवणूक काढलेली आहे। खरं सांगायचं म्हणजे उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला या गोष्टीसाठी मिळत आहे की गावातील आदराचं स्थान म्हणून मानलं जाणारी जरीमरी आई माता ही सर्वांच्या संकटाला धावून येणारी माता आहे। आणि तुमच्या मुलांचं आणि इथल्या भगिनींचं मी कौतुक करेन की तुमच्या दाट इच्छेनेच आणि आम्हाला जी सुबुद्धी दिलेली आहे जरीमरी मातेने, त्याच्यातूनच हे मंदिर निर्माण झालेलं आहे। आपली जी एकत्रितपणा आहे तो खरंच म्हणजे तुम्ही आमच्याशी 3 वर्ष संपर्कात होते आणि हे मंदिर बांधण्यासाठी आपण अनेक वेळा चर्चा केली होती आणि आजचा दिवस तो सोन्याचा दिवस आज उजाडलेला आहे आणि ते आज आपलं पूर्ण झालेलं आहे। जी आपल्या मनातील इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे। तुमचं मी सर्व नव तरुण युवकांचं, तसले इथं जे वरिष्ठ लोक आहेत, महिला मंडळ आहेत, त्या भगिनींचं मी आभार मानतोय की त्यांच्यामुळे हे आम्हाला पुण्याचं काम मिळालेलं आहे आणि त्याबद्दल मी आभार मानून थांबत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या 3 वर्षांपासून की कुठल्याही परिस्थितीत काही झालं नाही तरी काही पण आमचं मंदिर ज्या नावाने आम्ही हा गोविंद पथक अनेक ठिकाणी फिरवतो आणि त्यांची एकी जी आहे की जी त्यांची संघटना आहे त्या एकीच्या जोरावर गेल्या वर्षी आपण जे इथं गोविंद पथकाच्या स्पर्धा भरवल्या होत्या त्या एकीच्या जोरावर त्यांनी कमीपणा घेऊन ती स्पर्धा सुद्धा जिंकली। आणि नेहमीच त्यांनी आमच्या मुकुंद गावांच्या इथं भारतीय जनता पार्टीची मीटिंग होती, त्या मीटिंग मध्ये विषय काढला की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मंदिर बांधायचं आहे। आमदार साहेबांची निवडणूक होती आणि तेव्हा आम्ही शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीत आपण मंदिर बांधू आणि तो संकल्प त्यांनी सोडला होता। आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक आली। जिल्हा परिषदेची निवडणूक आल्यानंतर आमचे देवेंद्र पाटील जे आहेत त्यांच्या समोर पण विषय गेला। त्यांनी सांगितलं की जीवनभाई, मुकुंदभाई, आपण कुठल्याही परिस्थितीत हे मंदिर बांधायचं। आणि मग त्या संकल्पातून पुढे घेऊन जात असताना अनेक वेळेला मुलांच्या संपर्कात आलो आणि त्याच्यामध्ये पाड्यातले आपले देवेंद्र पाटील जे आहेत, देवेंद्र विनायक पाटील आणि देवानंद पाटील, हे सारखे आमच्या पाठीशी असायचे की कुठल्याही परिस्थितीत मुलांची इच्छा आहे ती पूर्ण झाली पाहिजे। आणि त्या दृष्टिकोनातून हे मंदिराचं जे काम जे आहे ते काम करण्यासाठी मुकुंद गावण यांनी सांगितलं, अण्णा कुठल्याही परिस्थितीत आपण मंदिर बांधायचं। विशालनी त्याला संमती दिली आणि सांगितलं कुठलीही देणगी न घेता आपणच हे मंदिर पूर्ण करायचं। आणि म्हणून हे पुण्याचं कार्य काम करण्याची संधी जरीमरी मित्रमंडळांनी मुकुंद गावण आणि विशाल गावण यांना दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतोय। आणि या मुलांना शब्द द्यायला मागतोय, या आपल्या गावातल्या ग्रामस्थांची इच्छा आहे की एखादं गावकीचं मंदिर सुद्धा झालं पाहिजे। आणि मुकुंदभाई, आपण तुम्ही ठरवलं तरुण पोरांनी तर आपण गावकीचं सुद्धा मंदिर उभा केल्याशिवाय राहणार नाही असं अभिवचन या निमित्ताने देतो। मगाशी सांगितलं की इथं जे कामं, विविध विकासाची कामं चालू आहे या बाबतीत सुद्धा वाहतूक आमचे मणिराम गावण यांनी केलं। त्यांनी मला क्रेडिट देण्याचा प्रयत्न केला की जे उपकेंद्राचं काम चालू आहे, दवाखान्याचं काम चालू आहे, त्याच्या पाठीमागे जीवन गावण आहे। पण मणिराम गावण यांना सांगायला मागतो की माझं नाही आहे हे काम, हे काम जे आहे ते इथले जे दमदार आमदार आहेत त्यांचं काम आहे।
त्यांनी सांगितलं की प्रत्येक गावापर्यंत आपल्याला आरोग्य सेवा घेऊन जायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2013ला आपण मंजूर केलेले हे उपकेंद्र आहे, त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे हे क्रेडिट जे आहे ते महेश बालदी साहेबांना जातोय. इथलं जे आवरा रस्त्याचं रुंदीकरण आहे त्याच्या बाबतीत सुद्धा साहेबांनी निधी उपलब्ध केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या गाड्या कुठेही पार करायला जी संधी मिळतं ती कर्तृत्ववान अशा लोकप्रतिनिधी मुले मिळत आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आताच आपण अनेक वेळेला बोंबाबोंब करत होतो तो पोपटा रस्ता, त्याचा तर ते सुद्धा काम होतोय. ही सगळी कामं होणार आहेत. तसंच आपल्या बौद्ध वस्तीमध्ये आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन आपण उभं केलेलं आहे. महिला वर्गासाठी सुद्धा आपले वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत ते उपलब्ध करणार आहेत, सरकारच्या माध्यमातून हे करणार. पण या निमित्ताने अभिवादन देतोय की जरी मरी मित्र मंडळ गोविंदा पथक यांना आजच आम्ही काम देतोय की कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावकीचं मंदिर उभं झालं पाहिजे. जसं हे मंदिर उभं झालेलं आहे तसं गावकीचं मंदिर उभं राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही निश्चित तुमच्या पाठीमागे राहू असं अभिवचन देतोय. हा देवेंद्र भाई यांच्या साक्षीने, कारण ही दोघे जण जे आहेत ते आमदार साहेबांच्याकडे जास्त जातात आणि त्याच्यामुळे हे मंदिर जे आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही. आणि समस्त ग्रामस्थांना सांगा काय विकासाच्या पाठीमागे जाऊया, राजकारण करू नका, जातीभेदीचं राजकारण करू नका, पक्षापक्षाचं राजकारण करू न करता समाज कार्यासाठी पुढे जाऊया, पक्षभेद विसरून आपण पुढे पुढे जाऊया. हीच या जरीमरी करणी मी आपल्याला प्रार्थना करतोय, विनंती करतोय आणि माझे थोडेसे लांबलेले मनोगत थांबवतोय. जय हिंद, जय हिंद. जरी मरी